वाव, पेट्रोल का लीक मारते. चला गाईज निघू, ऑफिसला जाऊ आणि तिथून आपल्याला जायचं जरा सॅटीचं ऍडमिशन करायला. त्याचं ऍडमिशन पण करू. बाईक कशी दिसते, ऑफकोर्स सुंदर आहे. चला, पप्पा असतील ऑफिसमध्ये. बघू आता कसं काय. मागे येत नाही गाडी. ते थोडं कॅलिपर जाम आहे ना फ्रंटचा, मला टाकायचं होतं पण तिचं कॅलिपर भेटतच नाही. सगळीकडे शोधलं. कॅलिपर भेटला असता ना थोडी मजा आली असती. गाडी थोडी जाम आहे आणि ती फ्री झाली असती. एवढी काय रॅश ड्रायव्हिंग नाही माझी, आता सवय झाली. ते रिक्षावाले कसे अचानक येतात. आता ऑफिसला जाऊन बघू कसा काय विषय. बरोबर, पप्पा आहेत इथेच. करिश्मा इथंच लावतो मग, आणि मग इथंच लावतो. मी आतमध्ये जातो. चला गाईज, आता आम्ही इथून निघतोय. आम्ही म्हणजे मी एकटा. मी मोठा राजा महाराजांच्या घराण्यातून आहे ना, म्हणून आम्ही बोलतोय. आता यार ऑडिओ चांगलं येते की नाही माहित नाही, मला एडिटच्या वेळेस कळेल. आता काय आलं असतं तर मजा आली असती. ठीक आहे, काही इश्यू नाही. आता आपण चाललोय खारेगावला. खारेगावला पण नाही, आपण आता चाललोय पुढे 90 फीट रोडला. आपल्याला एक जागेवरून म्हणजे काकांच्या घरातून कॅमेरा घ्यायचा आहे. कॅमेरा घेऊन एक 15 दिवसाचा शूट आहे चायनाचा म्हणजे चायनाचा व्हिडिओ त्यांनी काकाने तिथून शूट करून आणलेला. आमच्या बिझनेस रिलेटेड होतं ते. तर त्या व्हिडिओज आणि इथे आमचा सगळा स्टाफ, आमच्या सगळ्या बसेस, आम्हाला सगळं कव्हर करायचंय. ठीक आहे ना, एक चांगली व्हिडिओ शूट होईल आणि माझा पण हात साफ होईल. ही गाडी मी 4 व्हीलर किती दिवस चालवली नाही. लास्ट टाइम आम्ही कुठे गेलेलो, गुहागरला गेलेलो ना, तेव्हा चालवलेलो. तेव्हापासून परत टाइमच नाही भेटला. आणि मी अशी जास्त हे पण नाही करत. मी आधी इनोवा होती ना, तेव्हा कायम फिरवायचं, गपचूप न्यायचो, राऊंड मारून यायचो. आता ती इनोवा विकल्यापासून माझे सगळे प्रॉब्लेम झाले. ती गाडी मी कॉलेजला पण न्यायचो, मी सगळीकडे न्यायचो. ती गाडी मी मुंबई टू गाव, मुंबई टू पुणे. ज्यांना माहित नसेल, माझं एज आता 17 वर्ष आहे, 17.5 वर्ष आहे. 7.5 years and 16 days. No, 7.6 years and 16 or 18 days. तर माझ्याकडे लायसन्स पण नाही आणि मी गाडी चालवते. माझं एज 14-15 तेव्हापासून. हाईट नाही पोचायची माझी गाडी चालवताना, तेव्हापासून मी चालवतोय. तर आमच्याकडे गाडी एवढी चांगली नव्हती, इको वगैरे असायची. नंतर मग पप्पाने गाड्या घ्यायला चालू केलं. मम्मीने मला सांगितलं मला हेल्मेट घेऊन देणार आहे. वाव, पेट्रोल का लीक मारते. छान, पेट्रोल लीक मारते. मला पाईप लिकेज मारायला लागले तरी माझं. पाईप घेतो. हे आहे का? कितने काय? 20 रुपयाचा पाईप आहे फक्त. तिथे करिश्मा उभे, त्याचा पाईप जाऊन टाकू, मग पुढचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. वाईट झालं, त्यांना पैसे देऊन निघतो. बाई येलो. यार खर्चात पाडलं खाली फुकट. खर्च म्हणा माझा नाही झालं तरी पण खर्चात तर पाडलं. काय होतं, जुनी गाडी आहे का? जुनी गाडी एवढी स्मूथ आहे ना. चला माझ्या पायाला थोडं ओलं लागलं, तिथे मला फील झालं की बाबा
ऑइल लीक मारते म्हणून, म्हणजे पेट्रोल लीक मारते. जसे मी तेव्हा समजून गेलो. हे बघा असे झिपरे आला तिकडं चालले. ए भाय हो रिक्षावाले थुकतात. शी. चला वातावरण काय भारी आहे. वर बघा बाबा वय झालंय तर का बाजूला. मी बोलायला आज एवढा खुश का दिसतोय. काय खुशबीच नाही आम्ही. सगळा सेटअप झाला ना तयार तर थोडं ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे. आता वर जाऊन कॅमेरा घेऊ आणि मग बघू पुढचं कसं काय करायचं कुठे. चला थोडी हवा लागली. वायझर ओपन केलेला मी. इथून बाहेर निघून त्या साईडने जायचे. अरे यार म्हणजे एवढं आलं काकांकडे रूमच लक्षात राहत नाही. रूम आणि रस्ते मी लगेच विसरतो. म्हणजे घाण सवय आहे चांगली सवय आहे माहित नाही, विसरायची लय घाण सवय. असाच विसरत राहिलो ना झाला माझा खेळ. आता बघा आता बरोबर मी क्रिस्टा जवळ आलोय एकदम प्रॉपर. आता बिल्डिंग कुठे काय आयडिया नाही. खूप दिवसाने बघितलेलं. भाई आता आम्ही कॅमेरा घेतलाय मी आणि खाली ग्राउंडला चाललोय. तर जरा मागे आहे माझ्या त्या ऑफिसमध्ये जाऊन कॅमेरा चेक करतो आणि मग बघू पुढे कसं काय करायचं. आता माझी बाईक पण खराब झाली, फोन पण पडला माझा त्याच्यामुळे. आता गपचूप जाऊ ऑफिसमध्ये, ऑफिसमधून फॅटीचं ॲडमिशन करू, घरी जाऊ. आजचा ब्लॉग तर खूप चांगला होईल बहुतेक. ठीक आहे, बाय बाय. बाहेर बिल्डिंग मधून बाहेर आलोय आणि मगाशी जी गोष्ट बघितली ती तुम्हाला दाखवायची होती. क्रिस्टा नाही आहे ती, ती आहे ड्यूक 390 4th जनरेशन, माझी फेवरेट गाडी. नाही आय थिंक 3rd जनरेशन आहे. आवडती गाडी आहे माझी. आपल्याकडे हीच आहे पण सध्या आपण ह्याच्यात पण खुश आहे. कमी नाही आहे ना का. घेईन मी लवकरच, कमी होईन तेव्हा. घ्या स्टार्टर पण नाही लागत. किक मारून चालू करा. ठीक आहे स्टार्टर मारता एक सर. बस बस बस. डोंगर वगैरे काय भारी आहे आमच्या इथं. मस्त आहे गाडी. गार असले ना किती अशी चालत नाही. थोडी गरम झाली की मस्त चालते. गरम तर झाले नॉर्मल, मग जास्त गरम झाली तर ऑइल फेकते. तसं थोडी काळजी घेऊन चालायला लागतं. लॉंग रूटला जाताना जर शूज असले तर ठीक, तर तुमचे पाय गेले समजा गरम गरम ऑइल असतं. आता जाऊ पुढे बघू. आता मिरर सेट करतो एकदा. राहुल सोबत पण जायचं. त्या लोकांनी जो फ्लॅट घेतलाय ना तर त्याचं एक मॅप हाऊस होम मॅप तो चेक करायचंय आणि काय नाही. चला घरी, बाय बाय. तुझ्या बाईकवर असं तिकडे शूट नाही व्हायचं. गणेश दादा आता कुठं चालू आहे. येशील युट्यूबला. चल
माईकमुळे आवाज कसा येतो, थोडं क्रिस्पी येतो. हा वाचले, एका इथेच आहेत. दाखवू का तुम्हाला? हे बघा. बस पासून पण वाचलो. वाव, वरती ट्रेन आणि वरती आकाश, लय भारी. कुठून जायचे, कुठून जायचे दादा? झंकार हॉटेल कुठे आहे? झंकार झंकार झंकार. हा त्या साईडला आहे, पट्टीच्या त्या साईड, म्हणजे मेहता कॉलेज आहे ना. माझं इथून नाही का बाहेर निघायला, का तिथून जाऊ? हा हा ओके. इथून जातो. अरे यार, ओके, थँक्यू. जिथे बोलतात तसे त्या साईडनेच जाऊ. पोलीसवाले होते. मला थोडी माहिती आहे पोलीसवाले आहे. त्यांना पण वाटलं असेल काहीतरी शूट करतोय, असंच काहीतरी फिरत असेल. मग आता ह्या साईडने जाऊ. फ्रेंड्स तर खूप चांगले चांगले होते. जसं प्रवेश अजून आहे, प्रवेश जिमला आहे ना माझ्या, म्हणून आम्ही अजून सोबत आहे. आता कॉन्टॅक्ट तर सगळ्यांशी तुटला, फक्त तेच राहिलं आता, कॉलवर बोलू, मेसेजवर बोलू. त्याच्यावर पण जास्त बोलणं होत नाही, कारण का मला कॉल मेसेजवर बोलायला आवडत नाही. कॉलवर आवडतं, मेसेजवर आवडत नाही. काय चाललंय? कोणती तरी गाडी गेली का, मला तसा आवाज आला. मोठे लोक एवढे शॉट नाही कॅमेरा येतो. लहान पोरं बघितले ना तर दादा हाय बोलायचं, हे करायचं मस्त. लहान पोरांचं भारी. हा, या साईडला माझं कॉलेज. आता आपला डेलीचा रस्ता, आणि मग इथून पुढे तिथे तलाव आहे, तिकडे जाऊ. तो कृष्णाभाऊ हॉटेल आहे. पूर्वा हात दाखवतोय, तर आपल्याला सरळ जायचं, सरळ इथं जायचंय. आपण पण इथं जाऊ, झंकार हॉटेल जवळ. तर बघू आता कुठे जायचं, कसं जायचं. स्टँड स्टँड स्टँड, काकांचा स्टँड. आता आवाज दिला तर ऐकायला जाणार नाही, हेल्मेटच्या बाहेर आवाज जात नाही. कुठे आलोय मी? बरोबर तरी आलोय ना? बरोबर आलोय ना? माहित नाही यार, चुकलोय मी, चुकलोय मी बहुतेक. ठीक आहे, थांबवतो, बघू पोचलो ना की मग चालू करू का. हा, इथे विचारतो ना कोणाला तरी माहिती असेलच. आता झंकार हॉटेल किती रे? झंकार झंकार. ओके, थँक्यू. हां, इथून लेफ्टला. काय अशा प्रकारे आता मागे बसलेला आहे. हा, कॉलेजला माझं ऍडमिशन. माझ्या कॉलेजचं ऍडमिशन घेतलं त्याने. चांगलं 2 वर्षांनी घेतला. आता इथेच कॉलेज करायला आलाय. काय मजा येईल. हा? हा. एवढं काय आलं, संपलं वाटतं. बंद पडली याचा काही विषय नाही. कोणती? आम्ही अचानक पुण्याला जायला निघालेलो मगाशीच. गाडी बंद पडलेली, पेट्रोल अथर्वला घेऊन गेलो तेव्हा गाडी बंद पडली. आणि मग नंतर तिथून पुढे
दीदी आली, दीदीने गाडीत पेट्रोल टाकलं. मग आम्ही लोक तिथून घरी गेलो. मी तेव्हा ब्लॉग नव्हता चालू केला. त्यानंतर मग आम्ही पुण्याला यायला निघालो. आता फर्स्ट टोल लागतो आहे आत्ताशी जस्ट. अजून आम्हाला इथून काकींची इथं जायचं आहे. मग तिथं जाऊन आम्ही जेवणार. आणि आजचा ब्लॉग तर इथेच एंड करतो, कारण का तो लय मोठा होतो आहे. तर मग उद्यापासून नाही तर परवापासून मोठं ब्लॉग येईल, कारण का उद्या पण मी इथंच आहे. इथे मुंबईला गेल्यावर मग बाईक आहे, नाहीतर इथं नाही करता येणार. तर त्याचाच हेल्मेट पण राहुलाच आहे, तो पण थोड्या दिवसात एक्सचेंज करायचं आहे, कारण का त्याचा सेटअप आहे, त्याला लागतो. तर मग सगळी पॅडिंग काढून परत माईक वगैरे काढायला लागेल. तर मग ते पण चेंज करेन तिथे गेल्यावर. ठीक आहे, बाय बाय. अरे बघ